नमस्कार आत्मा मालिक. आपल्या देशात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ध्यान घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या शाळेत अनेक विषय शिकवले जातात, अनेक विषयांचा पिरियड असतो, तसं ध्यानाचाही पिरियड असायला हवा, ज्यामुळे विद्यार्थ्यांची आत्मशक्ती वाढेल. साल 1919 आपल्या देशाचे पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी याविषयी पत्र पाठवले होते. ते विषय आपल्यासमोर, ते पत्र आपल्यासमोर वाचून दाखवतो. विश्वशांती निर्माण करण्यासाठी सरकारने इतर विषयाप्रमाणेच देशभरातल्या शाळांतून ध्यान हा विषय सक्तीचा करणे आवश्यक आहे. माननीय लोकप्रिय नरेंद्र मोदी साहेब यांना नम्र विनंती, साष्टांग नमस्कार. नराचा नारायण करण्याचे हे काम देशभरातल्या शैक्षणिक संस्थांनी हाती घेणे आवश्यक आहे. दररोज शाळेत केवळ प्रार्थना होते. ही प्रार्थना म्हणजे ईश्वरापुढे निवेदन. प्रार्थनेच्या वेळी 1 तासभर ध्यानाचे वर्ग घेतले तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आत्मज्ञानाचा प्रकाश पडेल. म्हणजे दररोज 2 मिनटं ध्यानाची सुरुवात करत महिनाभरात 1-2 महिन्यानंतर 1 तासाचं ते ध्यान विद्यार्थ्यांना सवय लागेल, असा प्रयत्न शिक्षकांनी करायला हवा. पूर्वीच्या काळात गुरुकुलात शिक्षण दिले जायचे. विद्यार्थी गुरुगृही राहून परमेश्वरी चिंतनासह विद्याभ्यास जीवन जगत. तेव्हाचा प्रत्येक शिष्य संस्कारी असायचा. त्यामुळे परमेश्वराने दिलेल्या देहाच्या माध्यमातून ध्यानाद्वारे परमात्मा प्राप्ती करणे हे ध्येय असायचे. विद्यार्थी डॉक्टर्स बनला पाहिजे, इंजिनियर्स बनला पाहिजे किंवा CA बनला पाहिजे हे ठरविणारे आपण कोण? ते विद्यार्थ्यांना ठरवू द्या. त्यांच्या आवडीचे क्षेत्र त्यांना निवडू द्या. ताणतणाव हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी मनाने तो निवडू शकतो. मात्र आज शाळातून केवळ पुस्तकी शिक्षण दिले जाते. ध्यान आणि योगाचे शिक्षण दिले जात नाही. आता काही शाळांमध्ये योगा सुरू झाला आहे, पण त्यासोबत ध्यान सुरू व्हायला हवे. आणि काही आईवडिलांवरच ध्यानाचे संस्कार नसल्यामुळे मुलांपर्यंत हे संस्कार जात नाहीत. आत्मज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचं अधिष्ठान, सर्व ज्ञानांची राजधानीच. या आत्म्याचे ज्ञानच आपल्याला होत नाही, त्यामुळे दुःखांना सामोरे जावे लागते. सरकारने ध्यान हा विषय शिक्षणात उतरवला तर त्यामुळे विद्यार्थ्यांची आत्मशक्ती तर विकसित होईलच, शिवाय धर्मभेद, जातीभेद, वादविवादही कायमचे मिळतील. हृदयात ज्याला आत्मा सापडला त्याला जीवनात काहीच कमी पडणार नाही. त्यामुळे ताणतणाव उद्भवणार नाहीत आणि आत्महत्याही होणार नाहीत. जगभरात हे ज्ञान घराघरात पोहोचले पाहिजे. प्रत्येक घरातसुद्धा परिवाराने ध्यान करणे आवश्यक आहे. त्यामुळे ताणतणाव उद्भवणार नाहीत. काही विद्यार्थी नापास झाले तर भीती वाटायचे काय कारण? केवळ हृदयातील आत्म्याची ओळख नसल्यामुळे, आणि त्यामुळे विद्यार्थी खचून जातो. हे मनोधैर्य वाढवण्यासाठी शासनाने सर्व शाळांतून ध्यान हा विषय सक्तीचा करावा. आत्मा मालिक ध्यानपीठ, शिर्डी, कोपरगाव रोड येथील आश्रमाच्या सर्व गुरुकुलात आणि शाळांतून दररोज ध्यान केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सदैव चैतन्य असते. इतिहास
विज्ञान, भूगोल, शारीरिक शिक्षण याप्रमाणे ध्यान हाही एक स्वतंत्र भाग आहे. जसे शरीर मजबूत सुदृढ राहण्यासाठी खेळाची, शारीरिक शिक्षणाची गरज असते, तसे आत्म्याशी संधान साधण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासाकरिता ध्यान अनिवार्य आहे. इतिहासात डोकावलं तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. ज्याने ध्यान करून आत्मप्राप्ती केली त्या प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात उत्तुंग असं यश प्राप्त केलेले आहे. यात महर्षी वाल्मिकी, राम, कृष्ण, येशू ख्रिस्त, गुरु नानक, स्वामी विवेकानंद, साईबाबा, जनार्दन स्वामी अनेक असे महापुरुष त्यांनी ध्यानातून आत्मप्राप्ती करून जीवन सफल बनविले आहे. आपल्या स्वतःसह, परिवारासह जीवनाचा आणि देशाचा सर्वांगीण विकास एकाच वेळी करायचा असेल तर ध्यान हा विषय अभ्यासक्रमात येणे खूपच आवश्यक आहे. त्यासाठी कोणताही खर्च नाही. डोळे मिटून बसावे. ज्या देवावर त्यांचं नामस्मरण करीत ध्यान करावे. त्यामुळे आपली देहाची चैतन्य बॅटरी आपोआप चार्ज होत असते. आपली आत्मशक्ती वाढत असते. आपल्याला ज्ञात प्रकाश मिळतो. अशा पद्धतीने ध्यान हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर हे पत्र मी माननीय लोकप्रिय पंतप्रधान यांना 19मध्ये पाठवलं होतं, जानेवारी महिन्यामध्ये. त्यांनी त्यावेळेस जर हे सक्ती केली असती सर्व शाळांमधून तर आज 5-6 वर्षात सर्व विद्यार्थी ध्यान करीत असते. त्यामुळे आत्मशक्ती वाढली. आत्मशक्ती वाढल्यामुळे देशप्रेम वाढते, आपसातील प्रेम वाढते, त्यामुळे एकता निर्माण होते. तर पुन्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की प्रत्येक शाळातून ध्यानाचा पिरियड हा सक्तीचा करावा, ज्यामुळे आत्मशक्ती वाढेल. ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना नम्र विनंती. हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर मी टाकीत आहेत. नरेंद्र मोदी साहेबापर्यंत हा व्हिडिओ जावा ही अपेक्षा आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्व परिवारांना हार्दिक शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. ध्यान करावे ही नम्र विनंती. सबका मालिक आत्मा, सर्व देवांचा देव आत्मा. आत्मा हा हृदयात असतो. आत्म्याची प्राप्ती करा आणि सर्वांनी आनंदात जीवन जगा. धन्यवाद. आत्मा मालिक.